नमस्कार, मी स्मिता जामदार। माझ्या यूट्यूब चॅनलवर आपले पुन्हा एकदा स्वागत। आणि आज मला भेटले आहेत सौ सोनाली जामदार, ज्या ॲस्ट्रोलॉजी आणि वास्तू यामध्ये मास्टर आहेत आणि त्यांचं यशस्वी सोल्युशन्स नावाने एक यूट्यूब चॅनलही चालू आहे। त्या आज मला उद्याच्या राखी पौर्णिमेनिमित्त काही आणखी सोपे उपाय जे आपल्याला सहज करता येतील असे सांगणार आहेत। आपण भेटूया सोनाली ताईंना। नमस्कार, आपणा सर्वांचे स्वागत आहे। तर जसं की स्मिताताईंनी मला आग्रह केला की तुम्ही काही आणखीन सोपे उपाय की जे राखी पौर्णिमे दिवशी करायचे आहेत तर ते मला आणि माझ्या मित्रमैत्रिणी परिवाराला सगळ्यांना समजावेत असे उपाय सांगण्यासाठी खास त्यांनी मला आज आमंत्रण दिले, म्हणून मी त्यांच्याकडे आले आहे। तर असे मी तुम्हाला छोटेसे उपाय सांगते की आपण पुराणांमध्ये वाचलेलं असतं किंवा लोकांकडून ऐकलेलं असतं की वेगवेगळ्या प्रकारची स्नानं असतात। तर त्यापैकी अगदी सोपी स्नानं म्हणजे काय तर मृत्तिका स्नान म्हणजे माती अंगाला लावून आंघोळ करणे। याने काय होतं की आपला जो ओरा आहे तो क्लेन्स व्हायला मदत होते। तर तुम्हाला मेडिकलमध्ये गेलात तर तुम्हाला मुलतानी माती मिळते, ती आणा, त्याची पेस्ट करा, अंगाला लावा आणि आंघोळ करा। हा इतका सोपा उपाय आहे, तर हा तुम्ही नक्की करा। याच्याबरोबर तुम्हाला मी आणखीन एक छोटंसं सांगणार आहे की अग्निस्नान। आता तुम्ही म्हणताल अरे बापरे की अग्नीने स्नान केल्यावर मला चटका वगैरे बसेल, तर असं काहीही होत नाही। करायचंय काय, औक्षणाचा तबक तयार करायचा आहे। त्याच्यानंतर तुमच्या ज्या घरातल्या व्यक्ती आहेत एकेका व्यक्तीला बसवायचंय, औक्षण करत धन्वंतरी मंत्र म्हणायचा आहे। झालं अग्निस्नान, इतकं सोपं आहे। हे प्रत्येक जण घरामध्ये एकमेकांसाठी नक्कीच करू शकते। अजून एक सांगते छोटंसं वायुस्नान। फिरायला तर आपण सगळेच जातो सुट्टीच्या दिवशी, छानपैकी पर्वतीवर जा, उत्तम हवा वाहत असते संध्याकाळच्या वेळेला, दोन्ही हात मोकळे बसला, श्वास पूर्ण छातीत भरून घ्या, हळूहळू तो सोडा। झालं वायुस्नान, इतकं सोपं आहे। पण हे उद्याच्या दिवशी नक्की करा आणि त्याचे फायदे तुम्हाला काय मिळतात हे स्मिताताईंना नक्की कळवा। धन्यवाद। थँक्यू।